क्या बात है, क्या बात है, वाह। यूट्यूब चॅनल मी तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर आणि अर्जुन निंबाळकर ब्लॉग्स आपला भन्नाट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत सराव शिबिरला, म्हणजे चोरहंडी ज्याला म्हणतात. त्याने ठाण्यामध्ये हा प्रकार खूप सध्याच्या मुवमेंटला म्हणायला तर एकदम ट्रेंडिंगला आहे. तर मित्रांनो, आपण तिथेच जाणार आहोत आणि खूप साऱ्या चोरहंड्या आपण बघणार आहोत. अशाच एक ठाण्यामध्ये अष्टविनायक चौक म्हणजे ठाणे पूर्व ठाणे ईस्टला आपण जाणार आहोत चोरहंडी बघायला. एका पॉलिटिकल लीडर किंवा एका पॉलिटिकल पार्टीने ते ऑर्गनाईज केलेली आहे. तर आपण जाऊया. ऑलमोस्ट टाईम तर सेम झालेला आहे. तर ठीक आहे, आपण चला जाऊया आणि तिथे कशा थर लागतात ते बघूया. तर गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ठीक आहे, चलो तर आपण जाऊया तिकडे आता. चलो. उपस्थित असलेले आमचे सन्माननीय किरणजी रोकडे, खरं तर ठाणे, नाशिक जिल्हा आणि अगदी पुण्याची पण बाउंड्री, पुणे जिल्ह्याची पण बाउंड्री, एवढा अहमदनगर जिल्हा आवाजचा पसरलेला आहे, अगदी मोठा पूर्व पश्चिम भागामध्ये. साहेबांचं आपण इथे स्वागत करण्याची विनंती करतो. अगदी आघाडीचे वृत्तपत्रकार, अगदी अभ्यासू असं, ज्या प्रत्येक आंदोलनामागे खऱ्या अर्थाने अगदी पुढे असतात, सरसावून पुढे असतात. खरं तर आमच्या या वाघिणी आहेत बरं का, रणरागिणी वाघिणी तिकमानी सर यांचा देखील सन्मान करण्याची विनंती करतोय. तर बालाजी गोविंद पथक सर बाहर क्या आ गई, आपका भी सम्मान होना बिल्कुल यहाँ पे लाजमी है. तुमचं पण यहाँ पे यथोचित स्वागत नक्कीच होणं. आणि आता सन्मान्य सचिन दुसरे साहेबांच्या आपण पाहतो की आज कारण जोरदार स्वागत करण्याचं आहे. इकडे 1 2 3 4 आणि बघा 5वा जो टॉपर आहे ना, तो अगदी व्यवस्थित स्वतःला मात्र सेफ करत तो इथे चढलेला आपण पाहतो. म्हणजेच डोक्यावरती हेल्मेट त्यांनी घातले, वा. आणि बघा धनुष्य जणू काय त्यांनी मारलेला आपण तिथे पाहतो, वा. आपल्या खरं तर महाराष्ट्राचा ठाणा वाघ त्याला म्हटलं जातं, ते म्हणजे माननीय अविनाशजी जाधव साहेब. बाबा की श्री स्वामी समर्थ एक मिनिट जरा प्लीज आमच्या सर्व सन्मान अतिथींना पाहता यावं. प्लीज जरा मधला पण स्पेस मोकळा करा. आणि आता बघा, आता तर पुढचा आविष्कार आहे अगदी श्वास रोखून बघावा असा आविष्कार आहे, म्हणजे 7 थरांचा. आणि 7 थरांचा आविष्कार साध्य करताना आमचे हे नवजाबाज, आमचे युवा पर्व, खूप कौतुक आहे. चला पक्कनाला आपण समजायचं, हात वरती आपण करायचे, एक पण संधी द्यायची नाहीये बरं. अरे संस्कृती आणि आपले सण जपण्याचं मोलाचं कार्य तुमच्या खांद्यावरती, खरंच कौतुक आहे तुमचं. आणि 7 थरांचा संकल्प श्री समर्थ. किसननगरचा हा दिसतोय श्री समर्थ. 1 2 3 4 5 6वा टॉपर तर बसलेला आहे. आणि आता 6वा टॉपर जून 7व्याला आता खांद्यावरती घेतो. वा, काय त्यांची आयडियोलॉजी बघा, वा, काय त्यांचं स्ट्रॅटेजिक त्याचं जे कॅल्क्युलेशन बघा. एक श्वास रोखून बघावा असं दृश्य, क्या बात आहे, क्या बात आहे. हे सर्व घडावं आमच्या आदरणीय लाडक्या दादासमोर, ह्याच्यापेक्षा आनंद नक्कीच काय तो असावा. वा, बघा श्री आदरणीय आमचे श्री अविनाशजी जाधव साहेब आणि त्याबरोबर आमचे श्री भरत जाधव साहेब देखील आपण इथे पाहतो. आमच्या या ठाणे पालघर जिल्ह्याचे महाराष्ट्र मान्यस्थितीचे तोफ जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्री अविनाश जाधव साहेब सोबत आपण पाहतो. माजी कार्य सम्राट नगरसेवक भरतजी चव्हाण साहेब आणि सोबत हा दिला जाणारा सन्मान आणि खरं तर मान नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि बघा काय ते बाकीच्या बाजूला गोविंदा पथक आहे, त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण थोडंसं पुढे यायचंय. या गोविंदा पथकांना सहकार्य करण्यासाठी 7 थराची सलामी देतात. बाकीचे गोविंदा पथक जे आहेत, एकविरा गोविंदा पथक आणि अष्टविनायक गोविंदा पथक जे आहेत, त्यांना विनंती करतो की आपण थोडं सहकार्य करण्यासाठी पुढे यायचंय.
सामर्थ्य, शौर्य आणि अतुल्य धैर्याचा हा खरं तर मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न करतात माझे हे शाबाश जवान. आणि सूर्योदय नावाचा हा खरं तर ग्रुप आहे बरं का. सूर्योदय गोविंदा पथक 1 2 3 4 5 6 7. वाह क्या बात है, क्या बात है, क्या बात है, वाह क्या बात है. मोठी ट्रॉफी इकडे देताना ते म्हणजे आता या गोविंदा पथकाला अतिशय छान सन्मान चिन्ह, अतिशय मानाचा सन्मान चिन्ह बरं का. सन्मान चिन्ह अतिशय मानाचा, अतिशय चला. आणि एक मिनिट, वीर संभाजी व्यायामशाळा आपला इथे पथक इथे आहे का? वीर संभाजी व्यायामशाळा. हा, आपण इकडे आहात का? कुठे? समोर. एकटावाल्या पण इकडे रेडी आहात का? एक मिनिट सगळ्यांना संधी आहे, सगळ्यांना संधी. अजिबात काळजी करू नका, आई शपथ अजिबात काळजी करू नका. 1 2 3 4. अष्टविनायक गोविंदा पथक 6 थाळीत आपण लावताना पाहतो. 1 2 3 4 5 6. थोडं जर का अजून उठला असताना थोडस गोविंदा पथकाने त्यांना जागा द्यायची आहे. अजय जय शिंदे आणि चिन्मय गायकवाड आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि बरं का आता गोविंद पथक जे आता येत आहे ना, चला आपण छानपैकी 6 थार आपण लावले अष्टविनायक. असं झालं की आपण गेलो जायचं असं नका करू. एकता गोविंदा पथक हे आपल्या कोळीवाड्यातलं नामांकित गोविंदा पथक आणि हे आपले आयोजक विनायकजी पिटला आणि शाखाध्यक्ष रुपेशजी साबळे यांचं स्वतःचं गोविंदा पथक जे या गोविंदा पथकामध्ये स्वतः क्या बात आहे, यामध्ये होते त्यांचं हे गोविंदा पथक आहे. आणि अरे वा, मग तर आधी कौतुक निश्चित झालं पाहिजे. वा, कारण का विनायकजी पिटला यांनी ज्या गोविंदा पथकामध्ये सक्रिय योगदान दिलं होतं ते हे गोविंदा पथक आहे. आणि बघा 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 बघा, हिंदुर्ग सम्राट म्हणजेच सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा इथे फोटो चौक. आणि आता म्हणजे 5 पखाडी ही भागातील एक तरुण युवा व्यक्तिमत्व महाराष्ट्र सेनेची तो आमचे दिनेशजी भडगावकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिनेशजी आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जय मल्हार गोविंद पथकाचे सर्व दिनेशजी भडगावकर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यानंतर 3 गोविंद पथक
आणि बघा काय थर लावण्याचा हा प्रयत्न बघा 1 2 3 4 5 6 अतिशय चांगला सावध सावध जरा पकडा रे पकडा 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 हो. बाकीच्या गोविंदापासून कृपया जवळ या त्यांना आणि सन्मान्य पुंडलिक घाग साहेब ज्या गोविंद पथकाचे अध्यक्ष आहेत ना ते हे श्री साई गोविंद पथक आणि सन्मान्य पुंडलिकजी घाग साहेबांच्या समोर खरं तर आता इथे थार रचले जात आहेत श्री साईच्या वतीने आणि त्याच वेळेला आपल्याकडे वेळेची कमी आहे म्हणून बाजूला देखील आमच्या एका गोविंद पथकाच्या वतीने इकडे थार रचले जात आहेत. वा काय दृश्य आहे. आणि गोविंदा पथक आपली सदस्य लवकर आपल्या मंचाजवळ यायचं आहे. ओम साई गोविंदा पथक जे 8 थर लावणार आहेत कोपरीमध्ये पहिल्यांदा त्यांचं आगमन इथे होतंय. आणि आई भागसाई आणि श्री साई गोविंदा पथक अगदी बाजूबाजूला इकडे थर लावताना हे दृश्य प्रो हंडीचं नाही बरं का पण प्रो हंडीच्या सेम समान असलेलं दृश्य आहे. 2 गोविंद पथक ते बाजूबाजूला इकडे थर इथे लावताना टायमिंग नाहीये पण तुमच्यानुसार क्षमतेनुसार आपण थर लावायचे काही करू नका वा. आणि बघा श्री साईबालाने 1 2 3 4 5 6 25 वर्ष पुंडलिक घाग साहेब त्यांच्या अध्यक्ष समोर आहेत त्यांच्या समोर त्यांना दिलेला मान पुंडलिकजी घाग साहेब त्यांच्या समोर आमच्या तर आम्ही कोपरीकर आपण मैदानात यायचं. आम्ही कोपरीकर चिखलादेवी गोविंदा पथक आमचे लाडक्या व्यक्तिमत्व सन्मान्य पालघर ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे ठाणावा अविनाश दादा स्वतः सन्मान करताना त्यांचं आता पथक इथे रस्त्याचं काम चालू आहे. पथक ते रस्त्याचं थर ते रस्त्याचं आणि त्या कोपरी आनंदनगर या भागातील 20 समाजी व्यायामशाळेचं पथक आहे गोविंदा पथक ज्यांना चक्क तब्बल यानंतर 50 वर्ष पूर्ण झाली. आपण कृपया जवळ यायचं. 7 थर यानंतर आपल्याला लावायचे. आम्ही कोपरीकर 1 2 3 4 5 अच्छा 5 तर या बाजूवाल्यांनी लावले. चला आम्ही कोपरीकर आपल्या 7 थर लावलं मैदानात या. आपले घर लगेच लावून घ्या. चल आणि 20 समाजात मंचावरील गर्दी जरा थोडी प्लीज कमाई आणि 20 समाजी व्यायामशाळा तब्बल त्यांनी 50 वर्ष त्यांचं यंदाचं आहे या गोविंदा पथकाचं आणि कोपरी आनंदनगरचं हे गोविंदा पथक आहे. नक्कीच त्यांचं कौतुक आहे. वा एक मिनिट कोपरीचा राजा अरे वा या बात आहे तुमचं खूप कौतुक आहे स्वागत आहे. आणि नौपाडावाले पण इथे आलेले आहेत. सह्याद्री क्या बात आहे. जोरदार स्वागत करूया तुम्हाला सर्वांचा अभिमान मान स्वाभिमान म्हणजे आपला महिला गोविंदा पथक ते म्हणजे शिवतेज आणि या शिवतेजचं आपण जोरदार आपण स्वागत करत आहोत. आणि डॉक्टर प्लीज आपण जरा संपर्क साधायचा आहे जरा डॉक्टर साहेब प्लीज आणि कृपया जरा स्टेजवरची दाखवायचे. ठीक याच्यानंतर ओम साई गोविंदा पथक 8 थर लावला रेडी आहे. या गावात आपण ताबा घ्यायचा. आणि आता आम्ही कोपरीकर आपण पाहतो इथे खरं तर 7 थरांचा इथे आता 7 थरांचा इथे करिश्मा खरं तर आपल्या या रिंगणाच्या द्वारे एकूण आविष्कार दाखवताना वा 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 कौतुक आहे. पण त्याची शिडी पाहिली ना की मला तर वाटतं चक्क 8 थर लावण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतात ते. सामर्थ्य शौर्य आणि अतुलनीय धैर्याचं आहे चैतन्याचं रिंगण आहे नक्कीच नक्कीच. आणि बघा काय मोठी शिडी त्यांनी धारण केली. वा 1 2 3 4 एक संघ गावकीचा हा करिश्मा म्हणावा लागेल तो म्हणजे आम्ही कोपरीकर. सर्वांनी प्लीज जरा पुढे वा त्यांचा खेळ फार मोठा आहे. 1 2 3 4
5, 6, 7 थर. वा रे वा, बघा वा, सुंदर थर लावला आणि लास्टचा टॉपर पण काय सुंदर उठलाय बघा वा. आणि त्याने अतिशय चांगलं. आणि यानंतर बाकीचे गोविंद पदक बाजूला आपल्याला गोविंद पदक आपण काय ही जे गठवत आहे. आम्हाला नेहमी तुमचा गर्व आहे की तुम्ही दरवर्षी ज्या वेळेला दहीहंडी सणावर बंदीची वेळ आली त्यावेळेला देखील तुम्ही सगळेजण एकत्र राहिला होता आणि सर्व सणामध्ये सहभाग घेतला होता. मागच्या वेळेला तुम्ही कॉम्पिटिशनला माझ्या इथे उतरला होतात आणि काही छोट्याशा ह्याच्यामुळे ते राहिलं होतं. पण मला खात्री आहे की या वेळेला मनसेची जी दहीहंडी आहे त्याची ट्रॉफी, ठाण्याची ट्रॉफी कोपरीकडे घेऊन जाईल. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला आता तुमच्या कुणाला सांगितलं की भेट द्यायला यायचं, तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी तुमच्या इथे यायला तयार आहे. गणेश कुठे? गणेश गण्या कुठे गेला? आला नाही आहे ना गण्या या वेळेला लागली पाहिजे आपल्याकडे. ठीक आहे, समोर या, त्यांना सहकार्य करा. इतर गोविंद पदक जे आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण पुढे यायचं. इतर सर्व गोविंद पदक, श्रीसाई गोविंद पदक, एकता गोविंद पदक, बाकी सगळे गोविंद पदक त्यांना विनंती करतो की आपण त्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे यायचं. थोडी शांतता राखा. कुठे तू का शांतता राखा, थोडी शांतता राखा. त्यांनी यशस्वीपणे खाली येऊ द्या. इतिहास झालेला आहे आपल्या कोपरी विभागामध्ये. पहिल्यांदा 8 जण लागले. आयोजक विनायक पिटला यांच्या भव्य दिवस आहे सराव शिबिरामध्ये. शिवतेज गोविंद पदक आपण तयार आहात? शिव लावा ना जबरदस्त क्लिअरिटी भाई. किंवा अरे भाई